12 तासात तालुका पोलिसांनी उघड केला दरोड्याचा गुन्हा। फिरायला आलेल्या इस्माला पोलीस असल्याचं सांगून मारहाण करीत पैसे काढून दरोडा टाकणाऱ्या 7 जणांना सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या 12 तासात जेरबंद केलाय आणि 2.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। तळे हिप्परगा येथील शॉवर अँड टॉवरच्या समोरील बाजूस असलेल्या तलावाच्या जवळ फिरण्यासाठी गेले होते। त्यावेळेस येथे 5 ते 6 अज्ञात लोक एका ऑटो रिक्षामधून येऊन फिर्यादीस तू कुठल्या मुलीला भेटायला आलाय, आम्हाला माहिती आहे असं म्हणून शिवीगाळी दमदाटी करून तुला पोलिसांच्या हवाली करतो असं म्हणून तिथे काही वेळाने दुचाकी मोटरसायकलीस फायबर काठी लावलेली 2 अज्ञात इसम आले। तेव्हा त्यातील एका इसमानं फायबर काठी काढून भानप यांना मी पोलीस असल्याचं सांगून मुलीला भेटायला आलाय का, चोरी करायला आलाय असं म्हणून पोलीस ठाण्याला चल असं त्यांना फायबर काठीने मारहाण करून इतर अज्ञात इस्मानी लाताबुक्क्यांनी मारहाण करून भानप यांच्याकडे पैशाची मागणी करून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील 1000 रुपये रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून त्यांना फायबर काठीचा धाक दाखवून त्यांचा फोन पे नंबरचा पासवर्ड विचारून त्यामधून 43,000 रुपये रक्कम फोन पे करून जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेऊन भानप यांना जीवे मारण्याची धमकी दिली। म्हणून स्वप्नील भानप यांनी पोलीस ठाण्याच्या दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 4/9/2024 रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला। त्या गुन्ह्याचा तपास एपीआय सोमनाथ कदम यांच्याकडे देण्यात आलाय। या गुन्ह्याची उकल होण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक विभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, गुन्हे प्रकटीकरणातील कार्यरत असलेले पोलीस अंमलदार हे तळे हिप्परगा येथे पेट्रोलिंग करून आरोपीच्या शोधात असताना पथकातील अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदार यांच्याकरवी संशयित आरोपी यांनी गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली होती। मिळालेल्या बातमीनुसार सर्व संशयित आरोपी यांचा शोध घेतला तेव्हा तेथे 7 संशयित आरोपी मिळून आल्यानं त्या सर्वांना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेतलं। अधिक विचारपूस करून तपास केला असता त्या सर्वांनी मिळून गुन्हा केला असल्याची कबुली दिली। त्यांना अटक करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सोलापूर नंबर 8 यांच्या न्यायालयात दिनांक 5/9/2024 रोजी हजर केला असता माननीय न्यायालयाने त्या सर्वांची दिनांक 8/9/2024 रोजी पर्यंत पोलीस कोर्ट कस्टडी सुनावली होती। दरम्यान अटक केलेल्या आरोपी यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 1,50,000 रुपये किमतीची रिक्षा, 50,000 रुपये किमतीची मोटरसायकल, 100 रुपये किमतीची फायबर काठी व फिर्यादी यांना धमकी देऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने काढून घेतलेल्या रोख रकमेपैकी 40,000 रोख रक्कम असा एकूण 2,40,100 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। वरील गुन्ह्यातील अटक केलेल्या 7 आरोपी यांनी अशाच प्रकारे कोठे गुन्हे केलेत काय या अनुषंगाने त्यांच्याकडे तपास होत त्यांच्या गुन्हेगारी अभिलेखाची पडताळणी झाली। नंतर त्यांच्याकडून आणखीन गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असल्याचं माननीय श्री संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांनी याद्वारे सांगितले। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, गुन्हे प्रकटीकरणातील सहाय्यक पोलीस फौजदार विवेक सांजेकर, पोलीस हवालदार राहुल महेंद्रकर, श्रीराम आदलिंग, पोलीस नाईक लालसिंग राठोड, अनंत चमके, नागेश कोंदे, पोलीस हवालदार पैगंबर नदाफ व वैभव सूर्यवंशी यांनी पार पाडले। जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत, स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर, रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय, अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय। याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदवा 24 तास सेवेत। न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा। पत्ता SS बलदवा हॉस्पिटल वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ सोलापूर। मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 8669 73 21 82, 90 67 77 00 15।